कसे आहेत तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. खूप लेट मी व्लॉग स्टार्ट करते कारण की आज माझी तब्येतसुद्धा थोडीशी ठीक नाही आहे. त्यामुळे मी ह्यांना रेकमेंड केलं आहे की चला आपण कुठेतरी बाहेर जाऊया जेवायला. म्हणजे जेवायची पण इच्छा नाही कारण की आम्ही आत्ताच दुपारी 3 वाजता जेवण केलेलं होतं. त्यामुळे मग ते म्हटले की आपण हलकं फुलकं काहीतरी आणि छान असं खाऊयात. तर माझ्या मनात खूप दिवसापासून होतं की मला मिसळ खाऊ वाटते. तर ते म्हटले चल आपण सात्विकची अनलिमिटेड मिसळ खायला जाऊयात. तर आमचं प्लॅन फिक्स झालेलं आहे आता. म्हणजे तळ्यात मळ्यातच चालू होतं. त्यांचं म्हणणं होतं की घरीच काहीतरी करूयात आणि घरीच काहीतरी खाऊयात. पण माझं म्हणणं होतं की थोडंसं चेंज होईल मला सुद्धा आणि इतके म्हणजे थकवा येतोच. एक ना एक दिवस सगळ्यांनाच थकवा येतो. सो त्यामुळं मी त्यांना म्हटलं की चला थोडासा चेंजसाठी माझ्या आपण जाऊयात मिसळ खायला. तर ते सुद्धा रेडी झाले. तर आता मग फास्ट आवरते मी आणि पटपट असे म्हणजे आवरून वगैरे रेडी होऊन बसते. म्हणजे ते आले की लगेच निघायला. नाही तर त्यांचं कसं आहे, घरात आले की 5 मिनटं बसतो, थांब जरा नाही का, फ्रेश होणार आणि मग शेवटी म्हणणार की कर आता खिचडी भात, कशाला जायचं बाहेर. मग मला असं नाही करायचंय. त्यामुळे मी पूर्णपणे रेडी होऊन बसणार आहे आणि ते आले की लगेच झटकेपट चला आता जाऊयात आपण, असं मी त्यांना म्हणणार आहे. सो चला, व्लॉग कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा. व्लॉग कोणी स्किप करू नका आणि अजूनही आपल्या चॅनलवर कोणी सबस्क्राईब असेल तर लवकर जावा, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करून ठेवा म्हणजे माझे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. सो चला मग आता मी पटपट आवरते आणि मग तुम्हाला भेटते. तर आताच मी आहे ना वेणी घालून घेतली आहे. तुम्हाला तसं दाखवेल मी पुढं. सागर वेणी घातली आहे कारण की ना गाडीवरती जायचं आपल्याला, 2 व्हीलरवरती. आणि ना इतके फ्रीजी होतात ना नंतर ना केस, कारण की गुंता होतो आणि मी रिकामे सोडले ना फ्रीजी होतात. त्यामुळे म्हटलं छान अशी सागर वेणी घालावी, आज थोडंसं युनिक घालावं म्हटलं. नेहमीच रिकामी सोडते त्यामुळे, आणि असं चेहरा जरा छान पण दिसतो आणि मला सुद्धा जरा बरं वाटते. नाहीतर केस रिकामी सोडलं ना मला स्वतःला असं वाटतं की मी आजारी आहे की काय. तर म्हटलं आता चला छान अशी सागर वेणी घातली आहे, चला तुम्हाला दाखवते मी कशी घातली. आणि जर तुम्हाला बघायची असेल तर क्विक आपण स्वतः सागर वेणी कशी घालू शकतो तर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी ते सुद्धा व्हिडिओ आहे ना तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. आता पटपट अशी रेडी होते कारण की ना हे 10-15 मिनिटांपर्यंत येतील आणि तोपर्यंत माझं रेडीसुद्धा झालेलं पाहिजे. मी जसं मी तुम्हाला सांगितलंच नाही तर त्यांचं काय होतं, डायरेक्ट मला खिचडी भात करायचा नाही आहे. त्यामुळे मी स्वतःच फास्ट आवरणार आहे कारण की खिचडी भात म्हटलं की मला पण खावंसं नाही वाटत आहे. आणि आज मला खरंच खूप जास्त म्हणजे बरंच वाटत नाही आहे, बिलकुलच विकनेस आला आहे. आणि त्यामुळे मग मी त्यांना इतकी रिक्वेस्ट केली, इतकी जास्त ना, तर ते फायनली तयार झालेत. कारण की ते मिसळ वगैरे खायला जास्त तयार होत नाही लवकर, कारण की त्यांचं म्हणणं असं असतं की मैद्याचा पदार्थ नको खायला, तू बाकी काही सांग आपण काही खायला जाऊ. पण आपण जर हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर रोटी ही मैद्याचीच असते, व्हीट रोटी पण असते, पण त्याने टेस्टच नाही येत तेवढी जेवढी ना मैद्याने येते, असं मी तरी म्हणते. कारण की मला व्हीट रोटीने टेस्टच लागत नाही भाज्यांची. आणि त्यामुळे ना हॉटेलमधलं खाऊ पण नाही वाटत कारण की भरपूर असं स्पायसी असतं आणि लगेच हे असे पिंपल्स येतात. त्यामुळे मी काय बाहेरचं खात नाही, थोडंसंच कधीतरी होतं. आणि मग आज म्हटलं चला मिसळ खाऊयात. कितीतरी दिवसांनी, कंप्लीट 1 महिना झाला असेल आम्ही मिसळ नाही खाल्ली. कारण की मिसळ हा माझ्या आवडीची गोष्ट आहे आणि मिसळ मला भयंकर आवडते. त्यामुळे मग आज आम्ही खायला जाणार आहे. आणि आता मी कुठला ड्रेस घालते अजून सिलेक्शन नाही झालं, आता सिलेक्ट करते, बाकीच्या गोष्टी आवडते आणि मग तुमच्याशी भेटतेच. आणि सागर वेणी मी तुम्हाला दाखवेल. सो डोंट केअर की मी दाखवणार नाही, मी विसरून जाईल की तुम्ही असं नका म्हणू, मी नक्कीच दाखवेल. हे आले तर ह्यांच्याकडून दाखवून घेईल. आणि छान अशी 5 मिनिटात क्विक अशी वेणी घातली आणि खूप छान सुद्धा दिसतं नाही का. आपण सेटल किंवा सिम्पल लुक करणार असेल किंवा जीन्स टॉपवर सुद्धा खूप छान दिसतं. मी आज जीन्स टॉपच घालणार आहे शक्यतो तरी. मग जर मी जीन्स टॉप घातलं तर त्याच्यावरती मी तुम्हाला दाखवेलच, त्याच्यावरती सुद्धा इतकी छान दिसते ना सागर वेणी. ॲक्च्युअलमध्ये मी ह्याच्या आधी कधी घालत नव्हते. जीन्स टॉपवर 1 बोनी किंवा हाफ क्लिप लावायचे, पण आहे ना 1-2दा मी ट्राय केली आणि खरंच बाकीचे लोक पण बघताना आपल्याला छान दृष्टिकोनाने बघतात असं मला तरी वाटतं. कारण की ना आपल्याला वाटतं की यार ही इंडियन हेअरस्टाईल आहे नाही का, म्हणजे वेस्टर्नवर नाही जाणार नाही का असं वाटतं. पण असं काहीच नाही आहे, ही सगळ्या लुकवर जाते आणि इतकी छान दिसते, एलिगंट दिसते ना, जसं की तुम्हाला दाखवेलच मी. सो स्टेट येऊन आणि बघूयात आता पुढे काय काय होतं. मिसळ खाण्यासाठी जातोय का अजून कुठे जातोय बघू, मी ते सगळं काही तुमच्यासोबत शेअर करेल. सो स्टेट येऊन.
असं गोडगोडावरून मी रेडी झालेली आहे आणि मी जसं की सांगितलं जीन्स टॉपवर सुद्धा ही हेअरस्टाईल खूप छान दिसते आणि खरंच खूप जास्त छान दिसते. आता हे आले आणि हे बसलेत जसं मी तुम्हाला सांगितलं, आल्यावर बसणार 10-15 मिनिटं आणि त्याच्यानंतर निघणार. स्वतःसुद्धा रेडी झालेत, मी सुद्धा रेडी झाली आहे आणि बघा इकडे येऊन फोन बघत बसलेत. जे की त्यांना किती वेळा म्हटलं चला 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 तरी माणूस उठायला तयार नाही आहे. आता बघूयात कधी उठणार आहे आणि कधी नेणार आहे काय माहिती मला. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला हेअरस्टाईल दाखवते, हे आलेत आणि हे पण फ्रेश होऊन 5 मिनिटं बसलेत. मग आता मी तुम्हाला हेअरस्टाईल दाखवते आणि मग त्याच्यानंतर निघते. तर हे बघा मी छान अशी आणि 5 मिनिटात हेअरस्टाईल केलेली आहे सागर वेणी. तर कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मी जीन्स टॉप वेअर केले तरी सुद्धा खूप छान दिसते बघा जीन्स टॉप वरती सुद्धा. ज्यांचा नाही का गैरसमज असतं की वेणी छान दिसत नाही जीन्स टॉप वरती किंवा ओकेजनल, तर तसं काहीच नाहीये, खूप छान दिसते हेअरस्टाईल वेणी सुद्धा. तर हे बघा मी इतकी छान अशी घातली आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला ही हेअरस्टाईल मी कशी केली इव्हन 5 मिनिटात हे जर पाहायचं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्याची वेगळा व्हिडिओ घेऊन येईल. आणि एक मला खूप सारे कमेंट सुद्धा होते इन्स्टावरती की तू मकर संक्रांतीला जी हेअरस्टाईल केली होती ती सांग. तर ती आणि ही मी दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये दाखवेल. तर भरभरून अशा कमेंट द्या म्हणजे मी तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन येईल. तर चला आता वेळात वेळ न घालवता आम्ही लवकरात लवकर निघतो. हे सुद्धा फ्रेश झालेले. आता आम्ही निघणार आहे 5 मिनिटांमध्ये आणि जे काय होईल ते तुमच्यासोबत शेअर करेल. सो स्टे ट्यून, असाच ब्लॉग आपला कंटिन्यू करा. कधी नाही वाव इथे छान येते व्हिडिओ उजेडामुळे. आम्हाला जायचं होतं ह्या एक्झिबिशनला पण हे बंद आहे त्यामुळे ह्याला लांबूनच बाय बाय राम राम टाटा, नेक्स्ट टाइम येऊ. आणि आता चाललोय घरी. आणि आमची घरी जायची लगबग चालू आहे, पाऊस येतोय त्यामुळे. आताच आम्ही घरी आलोय, पाऊस येत होता म्हणून. आणि आता हा टायमिंग कोणता आहे पावसाचा, म्हणजे वेळ काळ काय आहे की नाही पावसाला, काहीच नाही आहे. पाऊस कधी पण येतोय. तुमच्याकडे पडला का पाऊस? म्हणजे भरपूर आहे, जास्त पण मोठा नाही आहे पण आहे. आम्ही भिजलो नाहीये, फास्टमध्ये आलो एकदम. आणि मिसळ खूप छान होती, खूप दिवसांनी खाल्ली. जसं मी तुम्हाला सांगितलं महिना झाला असेल हा आम्ही मिसळ खाल्ली नाही ना. मिसळ हा महिना झाला. आणि आम्ही इथे खाऊन बसलोय असे गोड गोड, कारण की मी तर जर्किंग नव्हतं घातलं आणि येताना डेझर्ट बाउल घेऊन आलोय. आता आम्ही तो फस्त करणार आहे. आणि ह्याचं म्हणणं काय आहे, ह्याला पण खायचं आहे डेझर्ट बाउल. तू नाही खायचा?
नाही त्याला हेअरफॉल होतो त्यामुळे त्याला काय देत नाही. चला मग बाकीचा व्लॉग मी उद्या कंटिन्यू करते. तर चला मग भेटूया आपण उद्या. ह्याला हे चमचे पाहिजेत. कशाला पाहिजेत काय माहिती. कशाला पाहिजेत रे. आता बघा तो कसं करतोय. नाही दाखवतात. आउच जीन्स घातली म्हणून आउच नखवर बुडतोय पागल. आता हे आम्हाला चमचे यूज करता येणार नाहीत शोनू तुझ्यामुळे. हा चला ओपन करावं. ह्याचीच मध्ये मध्ये लुडबुड चालू आहे चॉकलेट बॉल साठी. मी खाणार आहे तुला नाहीये कारण की माझं दुखतंय त्यामुळे. ओके जा तू पण इथून जा. तर मी म्हटलेलं उद्या हा व्लॉग कंटिन्यू करावा पण हा व्लॉग उद्यासाठी पण भरपूर मोठा होईल. त्यापेक्षा मी आजचा व्लॉग आजच संपवतीये. सो व्लॉग कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा. अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जावा सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करून ठेवा म्हणजे माझे नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. सो अजून एक गोष्ट म्हणजे मी थोड्याच दिवसात माझं हेअर केअर रुटीनचा व्लॉग घेऊन येणार आहे आणि त्याच्याच नंतर 1-2 दिवसानंतर हेअर केअरचा पोस्ट झाल्यानंतर 2-3 दिवसांनी लगेच मी होम टूरचा सुद्धा व्लॉग घेऊन येणार आहे. सो मला सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत व्लॉग बघत असाल तर एक लाईक तर करा आणि कमेंटमध्ये रेड हार्ट पाठवा. सो बाय भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स आणि बाय.